आज मी एका परातीमध्ये मीठ घालून 2 पोळ्याचं पीठ मळून घेणार आहे आणि ते पीठ एकदम थोडंसं असं निब्बर मळायचं आहे, जास्त पातळ मळायचं नाही. थोडंसंच मीठ घातलं आणि पाणी घालून आता मी त्याचा गोळा बनवून घेते. आणि एकीकडे मी आता कढई ठेवत आहे गॅसवर कढई ठेवल्यानंतर त्यामध्ये टाकलं आहे तेल, कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि 1 खुडी मिरची आणि थोडासा लसूण. हे टेस्ट येण्याकरता जास्त तिखट आपल्याला बनवायचं नाही, कारण हा आहार जो आहे तो बाळंतणीसाठी आहे. कोणी कोणी 5 दिवसाच्या आत पण देतं, पण कोणी काही ठिकाणी काही नियम असतो की फक्त रवाच 5 दिवस खातात डिलिव्हरीमध्ये. पण काही काही ठिकाणी या चकुल्या पण खातात. तर त्यामध्ये मुगाची डाळ टाकून घेतली आणि हे बिना पिठाचंच मी लाटीत आहे, तेलाने लाटीत आहे फक्त. कारण पीठ जर लावल्यावर काय होईल, पीठ जर त्याच्यामध्ये गेलं ते निबर होतात आणि चांगले शिजत नाही. म्हणून फक्त तेलाने एकदम पातळ पोळी लाटून घेतली आहे. कोणी कोणी काय करतं, एक एक छोटे छोटे पण पतले लाटतं, पण माझ्याकडं हा चमचा आहे. मी एकदम पातळ पोळी लाटून घेतली आणि त्यानं असे काप करून घेऊन छोटे छोटे कापण्यासारख्या बनवून त्यामध्ये मी आता ते टाकून देणार आहे पाण्याला उकळी आल्याच्या नंतर. याची एकच मेहनत आहे, ती म्हणजे शिजून देण्याची. पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आता मी याच्यामध्ये जे काप केलेले आहे कापण्यासारखे पोळीच्या पिठाचे, ते यामध्ये टाकून घेणार आहे. 15 ते 20 मिनटं छान शिजू देणार आहे. पाणी मोकळं ढाकळ टाकलेलं आहे आणि छान शिजू देणार आहे. जेव्हा छान शिजतं ना, त्यामध्ये 2-3 चमचे घरचं तूप असेल तर ते तर खूपच छान, नाही तर विकतचं पण गावरान तूप टाकून तुम्ही तुमच्या डिलेवरीची जी मुलगी आहे कोणी आहे त्यांना पण देऊ शकता सुनेला. आणि बाळाला दूध पण चांगलं. कोणी आजारी असेल, पोट वगैरे दुखत असेल, आता आषाढामध्ये पोट दुखण्याचे खूप काही प्रॉब्लेम असतात, तर ते सुद्धा हे खाऊ शकता. अशक्तपणा येणार नाही आणि चांगलं पण आहे शरीरासाठी, पोट वगैरे दुखणार नाही.